नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणावरती पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी आता फार्मर आयडीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली फार्मर आयडीसह इतर विषयांवरती ऑनलाईन बैठकीदरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली। ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीचा वापर करून देशातील पहिला पायलट प्रकल्प महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या उपक्रमामुळे खतांचं वितरण अधिक नियोजनबद्ध, अचूक आणि पारदर्शक पद्धतीनं होणार असून शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ थेट आणि योग्य पद्धतीनं मिळणार आहे। तसेच बनावट व्यवहारांना आळा बसून प्रणाली जास्त विश्वासार्ह होणार आहे, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली। या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत सर्वाधिक प्रमाणामध्ये फार्मर आयडी तयार करण्यात आल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं अभिनंदन केलं। तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या केवळ 4 दिवसामध्ये सर्वाधिक निधीचं वितरण करण्यात आल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं। केंद्रीय मंत्री चौहान यांनी पुढील काळामध्ये सर्व योजनांमध्ये फार्मर आयडीचा वापर वाढवण्याच्या सूचना दिल्या असून महाराष्ट्राचा हा उपक्रम इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानावरती आधारित सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तर मग मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही खरं तर तशी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण यामुळे काळा बाजार करता येणार नाही। आणि जर तुम्हाला आता अनुदानित रासायनिक खत घ्यायची असतील तर तुमचा फार्मर आयडी सोबत घेऊनच जा, म्हणजेच तुम्हाला अनुदानित जे काही स्कीम आहे तर ती लागू होईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।